आजची रेसिपी मेथीचे लाडू। घरच्यांच्या अशा रिॲक्शन नंतर मी तर पक्कच केलं, मेथीचे लाडू करूनच दाखवायचे। चला तर स्टेप बाय स्टेप करूया आपण। इथे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ। खोबरं भाजून झालं आहे। आता मी इथे 2 चमचे खसखस भाजली। अळीव हे तुपामध्ये भाजून घेऊया। चारोळे छानपैकी मंद आचेवर भाजून घेऊ। इथे मी 1 वाटी बदाम 1 चमचा तुपामध्ये छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजूया। त्या प्रकारे 1 वाटी काजू भाजून घेतला आहे। अंदाजे 4 वाट्या खारीक मी इथे भाजून घेत आहे। हे सर्व साहित्य तुपामध्येच भाजून घ्यायचं आहे। खारीक भाजून झाले आहे। आता मी इथे 1 वाटी बारीक रवा मंद आचेवरती पहिला हलका होईपर्यंत भाजून घ्या। आता मी त्याच्यामध्ये तूप टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेतला। आता इथे थोडं पावसर तूप टाकून त्यामध्ये मी मंद आचेवरती डिंक तळून घेणार आहे। त्याच तुपामध्ये आता मी 2 वाट्या पीठ भाजत आहे। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। अब लालसर पीठ झाल्यानंतर त्यामध्ये मी आता रात्री मेथी भिजत ठेवलेली तुपामध्ये ती घालणार आहे। दोन्ही साहित्य असे एकजीव करून भाजून घ्या। इथपर्यंत आपली अर्धी प्रोसेस कंप्लीट झाली आहे। घरच्यांच्या काही अशा रिॲक्शन होत्या, तरी पण मी न थांबता ग्राइंड करायला घेतला। सर्व असे बारीक करून घ्या। हे सर्व पदार्थ मी एकत्रच वाटले आहेत। किती प्रमाणात जाडसर हवं आहे की अजून बारीक ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। मी या प्रकारे इथे घेतले आहे। सर्व पदार्थ वाटून झाल्यानंतर मी डिंक अशा पद्धतीने वाटीने क्रश केलेला आहे। आता आपण त्यामध्ये भाजून ठेवलेलं पीठ मिक्स करणार आहोत। आता आपण खारीक, खोबरं, काजू, बदाम जे वाटलेलं होतं ते सगळं आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। हाताने असं सगळं हे एकजीव करून घ्या। यामध्ये मी आता जायफळ खिसून टाकत आहे। साधारण अर्धा जायफळ मी यामध्ये टाकलं होतं। एका साईडला आता मी पाव वाटी तूप ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलोच्या आसपास गूळ घातला आहे आणि आता आपण त्याचा मस्त पाक म्हणजे पूर्ण पाक नाही करायचा आहे, फक्त आपण त्या गुठळ्या वितळवून द्यायच्या आहेत। एका चमच्याच्या साहाय्याने पहिला आपण सर्व मिश्रण मिक्स करू। थोडं थंड झाल्यानंतर आपण ते पूर्ण हाताने एकजीव करून घेणार आहोत। साधारण मी बघत आहे ह्याचा लाडू होत आहे का। मिश्रण अजूनही थंड झालेलं नाहीये, तरी आपले लाडू बऱ्यापैकी वळले जात आहे। यामध्ये मी तुम्हाला एक टिप देत आहे। जर तुम्ही पाक टाकल्यानंतर जर तुमच्या मिश्रणाच्या जर गुठळ्या झाल्या तर तुम्ही पुन्हा एकदा ते मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही थंड झाल्यानंतरही तुम्ही लाडू वळू शकता। यासाठी गरमच पाकच हवा, याची काही गरज नाही। या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका।